आणि इथं दिवसाची सुरुवात झाली आहे त्याला स्कूलला सोडण्यापासून. आणि ही त्याची फ्रेंड आहे, ओजस्विनी नाव आहे हिचं. ही स्कूलमध्ये कसलंच बोलत नाहीत म्हणून तिची मम्मी तिला तसं करते. कारण ती क्लास जॉईन करून आज तिला 2 वर्ष झालेत, तरी पण ती क्लासमध्ये कुणालाच बोलत नाही. सगळ्या मॅडमची तीच कंप्लेंट असते. आणि तिची मम्मी म्हणली की विवानला बोलल थोडंसं काहीतरी, बड्डे वगैरे विश करायला, आणि त्यांची फ्रेंडशिप वाढेल म्हणून तिची मम्मी तर थांबली होती त्याला विश करण्यासाठी. पण ती तरी पण बोलली नाही. विवानने तिला चॉकलेट दिला आणि निघालो आम्ही आमच्या घरी. कारण आज होते खूप सारे असे काम होते राहिलेले, आणि पोरं स्कूलला गेल्याशिवाय तर काम आपले आटपत नाहीत. त्याच्यामुळे त्याला सोडलं होतं स्कूलला आणि त्याला घ्यायला गेलो होते. आता आम्ही चाललो आहे घरी जाऊन आम्हाला केकची पण तयारी करायची होती. बाहेरून केक ऑर्डर करणार नव्हतो आम्ही, घरातच केक बनवायचा होता आणि खूप असे कामं होते. त्याच्यामुळे आम्ही फास्ट एकदम चाललो होतो घरी. आणि इथं तुम्ही पाहू शकता की श्वेता माझी मदत करत आहे केक बनवण्यास, कारण तिला खूप असा छान केक येतो आणि खूप छान केक करते. तिच्या हातची टेस्ट खाल्ली की बाहेरचा केक खाऊशीच वाटत नाही. आणि आम्ही केकचं पण सामान आम्ही बाहेरूनच घेऊन आलेलो आहे, कारण तिने सामान आणण्यास पण मदत केलेली आहे. तिची तब्येत बरोबर नव्हती तरी पण तिने मला खूप मदत केलेली आहे. आणि इथं एक केकच नव्हता तर 2 केक बनवायचे होते. तर आम्ही हा बॅटर बनवून तयार झालेला आहे. आणि इथं जे डब्यात आम्हाला बेक तयार करायचा आहे त्या डब्याला आम्ही मैद्याचं पीठ लावून घेत आहे. आणि ते मैद्याचं पीठ लावल्यानंतर आम्हाला ते बॅटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणून इथं आम्ही 2 डबे घेतलेले आहेत. कारण आम्हाला 2 केक बनवायचे होते, अर्धा किलोचे 2 केक बनवायचे होते. आणि इथे एक छोटा आणि एक मोठा डबा होता, त्याच्यामुळे इथं थोडासा एक केक असा उंचीला मोठा झाला आणि एक रुंदीला मोठा झाला होता. आणि आम्ही इथं डब्याला मैद्याचे जे पीठ आहे ते लावून घेत आहे, कारण बटर पेपर नव्हतं त्याच्यामुळे आम्ही इथं मैद्याचे पीठच लावत आहे. आणि इथं ते मैद्याचं पीठ लावून ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते जे बॅटर झालं आहे, कारण आपल्याला 2 केक बनवायचे आहेत त्याच्यामुळे. आणि हे आपलं झालेलं होतं. आणि इथं तिनं हे करायला घेतलं, क्रीम फेटायला घेतली होती. आणि इथं सामानसुद्धा आणून ठेवलेलं आहे. पण त्याच्या आधी तुम्ही हे व्हिडिओ बघा, विवान काय म्हणतो ते. म्हणलं तू काय मी बोलणारच नाही का, तुला क्रीमच देणार नाही नको ना, नाही तर मी देवाच्या घरी चाललो का, मी येणारच नाही बरं. पण का जाणार आहेस, क्रीम नाही देणारच नाही जाणारे. कसं जाशील, गाडीने नाही. देवा असं मला हाताला असं दोरी बांधतात आणि मग नेतात मला. कुणासोबत जाशील, कुण्या देवासोबत जाशील ती सांग. आपल्या कृष्णासोबत जाईल वली मी. होय, आणि कशावर जाशील. मी तर त्यांच्या घरीच जातो. त्यांच्या घरी कोण कोण असतं ती सांग बरं मला. बघा तो किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. आणि ह्याचा मी सेपरेट एक ब्लॉग टाकलेला आहे, तुम्ही नक्की पहा. आणि इथं मी बड्डेच्या आधी त्याला तयार करायला घेतलं होतं, तो नाही म्हणत होता. आणि इथं बघा त्याच्या बड्डेची सुरुवात झालेली आहे. आणि इथं मी सगळ्यांना त्याचे फ्रेंड जे आहेत ते सगळ्यांना मी बोलवलेलं आहे, काही बायकांना बोलवलेलं आहे. आणि इथं त्याची आरतीची तयारी चालू होती. आणि तो मस्त अशी साखर खात होता, त्याला गोड खूप आवडतं त्याच्यामुळे साखर तो खात होता. आणि इथं मी माझी आरती करून झाल्यानंतर सगळ्यांनी आरती करून घेतली होती. आणि ह्याचा बड्डे खूप छान इथं झालेला होता. आणि खूप वेळानं पण तेवढा एन्जॉय केला होता. नंतर ह्याची वेळ आली होती केक कट करण्याची. इथं ह्याला हॅपी बर्थडे टू यूचं असं गाणं म्हटलं. आणि नंतर याचा घेतला केक कापून. इथं चालू झाला पोरांचा डान्स. बघू शकता इथं खूप सारा असं एन्जॉय झालेलं आहे पोरांचं, खूप अशी मज्जा केलेली आहे पोरांनी. आणि खूप असा छान विवानचा बड्डेसुद्धा पार पडलेला आहे. मी पण त्याच्यामध्ये थोडासा डान्स करत होते, पण खूप एन्जॉय केला, खूप मज्जा आली. आणि त्याचे फ्रेंड्स पण खूप असे डान्स केले, मस्त वाटलं त्याच्या बड्डेला. आणि तो पण कसा नाचतोय तो तुम्ही पाहू शकता. मग चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.